अपनी सोच और समझ को अलविदा कहो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। सकाळचे 10 वाजले होते. नाशिकमध्ये तो पण पाऊस चालू होता. नंतर मी निघालो आमच्या दिहाडीसाठी, सॉरी आमच्या जॉबसाठी. नंतर मी जॉबला पोचलो. नंतर तिथे आम्हाला भेटला आमचा छोटा छत्री. आज पण टप्पा होतं का आम्हाला नाही चाललं सोमेश्वरला. चाललं हॉस्पिटलला, मला दुखतं पाय, माझी आधी गाडी खराब. A few moments later. आजपात कामाचा करायचं आम्हाला आणि आम्ही सोमेश्वर वॉटरफॉल चाललोय. हे आमची गाडी पण रेडी केलेली आम्ही. चालू मला गाडी असतात आमची. काही लोक आता आम्ही ना आजपात टप्पाला थांबणार. दोन पहिले काढणार आहे मी मार्केटला खोटं होतं स्कीमा करतो. आता काय नाही रेडी टूचा ट्राय केलेला आहे. माझ्या गाडीचं इंजिन चेंज करायचं, ऑइल चेंज करायचं, ऑइल घ्यायचं चालू गाडीचं. भाई नाशिकमध्ये आहे ना 3 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता आम्ही सोमेश्वर वॉटरफॉल चाललेलो आहे. चेकिंग मारायला चाललंय. आमची इकडे जायचं आपल्याला. चेकिंग मारायला आमचा एक डीलर पण आहे. याचा एक महिन्याचा डीलर आहे. चेकिंग मारतो आम्ही, चेकिंग मारतो. माझ्याकडे एक डीलर माझा आंध्र चालू आहे. बघू आता पुढं काय होतं काही. मग आम्ही थोड्याच वेळात सोमेश्वरच्या दिशेने निघालो. आम्हाला सोमेश्वरला जायचं होतं आणि थोडी घाई पण होती. मग आम्ही गाडी एकदम स्पीडली पळवली. काय होतं सर, चेकिंग करायला आयुष्य तिथे लोकांना भेटतो. त्याच्या काही बोलतोय मी नाही सर, आयुष्य साहेब मी नव्हतो. कामासोबत भटकंती पण गरजेची आहे. आयुष्य एकदा माणसाने जगलं पाहिजे. काम पण करतो, काम पण आमच्या सरांना पण सहकार्य करतो सर, आम्हाला सहकार्य नाही करते आम्ही करतो. इथं आमच्या लोकांची ना चटणी वाटून गांडवली आली ना आमच्या मॅच टार्गेट करायचे. तर एकदम आम्ही इथं चेकिंग करायला होतो शॉपवर. तसं चेकिंग झाली ना झाली. आता डीलरला बोललो आम्ही, डीलरला बोललोय सर बिझनेस वगैरे फ्लो राहून द्या. पाऊस काय चालूच असणार आहे. आमचे मॅनेजर असे आम्हाला बोलले की पावसा चालूच आहे पण बिझनेस पण चालूच पाहिजे. तसं आम्ही डीलर लोकांना ठामपणे सांगू. आमच्या मॅनेजर वाटतं आम्ही काम करत नाही. आम्ही किती काम करतो डीलर. ऍक्च्युली आम्ही खरं डीलर भेटतोय खरं. आता पाऊस चालू अक्षरशः पाऊस पडतोय आमचे आणि ओढणार अक्षरशः पाणी ओढणार. रेनकोट घालून आम्ही चाललोय. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. आम्ही चौथ्या डीलर का चाललेलो आहे. डीलर नाही रे सोमेश्वरला सोमेश्वरला सर आम्ही टप्पा राहते कामावर. आम्हाला नाही सर, सोमेश्वर जायचं आणि सोमेश्वर चालतं आता. सर मॅटर सोडलं चाललेलं आहे. फोनला विचार ना पोराकडे तुझं. बघू आता खरं बोलतं खोटं बोलतं कुठं आपण. सर आम्ही तुम्हाला शेवटचा एंड दाखवू. आम्ही मार्केटला आहे. थोड्याच वेळात आम्ही सोमेश्वर वॉटरफॉल पर्यंत पोहोचलो. बाई रोशन मी आलेलो आहे सोमेश्वर वॉटरफॉलला. आता पुढे बघू काय होतं, काय किती पाणी आहे वॉटरफॉलला जाऊन जायचं आता आहे ना. A few minutes later. बाई इथं आम्ही सोमेश्वर आलो होतो. ते साले भडवे दुनियाचे पैसे होईल नाही का पार्किंगचे. पुढं अन्याय आमच्या अन्याकडे राहिले लोक राहिले. पार्किंगचे पैसे द्यायचे कसले पार्किंग इथं. काही प्रायव्हेट प्रॉपर्टी काय पार्किंगचे पैसे मागू राहिले असे तसे. ते इलिगली पैसे वसूल करता येईल लोकडे. हॅलो काय गाडी बेड आवडत नाही. हा टाकलं बाई तर सोमेश्वरला इलिगली पार्किंगचे पैसे मागतात. पार्किंगला प्रॉपर सोय पण नाही काही नाही. आणि actually आहे ना प्रॉपर्टी आहे गव्हर्नमेंटची आहे पण पर्सनल स्कॅनर देऊन त्यांच्या पर्सनल अकाउंटला घेताय. तुम्हाला आहे ना व्हिडिओ मध्ये स्क्रीनशॉट पण सेंड करतो. नाशिक महानगरपालिकेचं कॉन्टॅक्ट आहे असं तसं येईल ते. आणि पर्सनल कोणती प्रियांका नावाची पोरगी तिच्या अकाउंट पैसे घेऊन राहिले. आणि याच्यावरती ऍक्शन घ्या सर नाशिक सरकार, नाशिक महानगरपालिका लवकर तुम्ही त्याची गोष्ट अशी आहे बोलण्याची लँग्वेज वगैरे एकदम भाईगिरी. म्हणजे तुम्ही नगरपालिके लोकांनी भाई वगैरे चालू केली नाशिक मध्ये. मला असं वाटतं नाशिक जिल्हा कायद्याचं पालिकेला याचं खौफ कमी झालाय वाटतं. सर माझ्याकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे प्लीज. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. भाई आमची थोडा स्कीम झालेली. आम्ही 30 रुपये पार्किंग काढली. एवढं लांब आलो. वॉटरफॉल पुन्हा रिकामा इथलं समोरचा. ओए टिक्की, ओए चूना लगा दिया. पुन्हा रिकामा आमचे पैसे पाहिजे भाई. आमच्याकडे पचका आलेला आहे. आम्ही कामावर टप्पा मारला. अरे कामाचं नव्हतं बरोबर माझी भाई. पैसे पण गेले पार्किंगचे 30 रुपये. आणि तिथं पाणीच नाही पाय. पूर्ण वॉटरफॉल रिकामा आहे. काहीच पाणी नाही राहिली. कोणी कपल्स वगैरे कोणी नाशिकाची पब्लिक असेल ना भाऊ अजून तर येऊ नका. थोडे दिवस थांबून घ्या कारण वॉटरफॉल इथला अजून बंद आहे थोडे दिवस नाही का. भाई आम्ही दुसऱ्या रस्त्याने ना सोमेश्वर वॉटरफॉलकडे आलेलो आहे. हा रस्ता चालू आहे आणि इथं वॉटरफॉल पण दिसतंय. चला चला आजचा ब्लॉग संपला. इथलं राहिले आज केले फिलहाल येत नाही.
बाय बाय. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ AI थ्रू बनवण्यात आलेला आहे. सगळ्यांनी काळजी नाही नाही, हा व्हिडिओ जर आमच्या मॅनेजरपर्यंत पोहोचला असेल ना, त्यांच्यासाठी एकच शब्द की हा व्हिडिओ AI बनवलेला आम्ही. 700 रुपयाचा प्रीमियम घेतलेला आहे. हा, 700 रुपयाचा प्रीमियम घेतलेला आहे वन डे साठी AI व्हिडिओ येतो. हा व्हिडिओ पूर्ण AI जनरेटेड आहे.